यासाठी जर तुम्हाला आठवत असेल ज्यावेळेस बहीण आम्ही पहिल्या दिवशी ज्यावेळेस एसटीपी प्लांट हटवायचं आंदोलन झालं होतं त्यावेळेस पहिली सही करणारा त्याच्यावरचा मी आहे। त्यामुळे निश्चितच जनतेच्या ज्या भावना आहेत, जिथं एक क्रीडांगणाची जागा आहे तर तिथं जनतेचा विरोध होता, तर आम्ही यापूर्वीच भूमिका घेतली होती। त्यावेळेस तत्कालीन जे आमदार होते व त्यांच्या भगिनी होत्या यांनी एसटीपी प्लांटचं काम सुद्धा तिथं सुरू करण्यासंदर्भात पुढाकार घेतला होता, परंतु महाविकास आघाडीचं सरकार गेलं त्यावेळेसच महायुतीचं सरकार आल्यानंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जे पालकमंत्री आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्या कामाला स्थगिती मिळवली होती। त्यामुळे आज मतासाठी, मताच्या लाचारीसाठी पुन्हा एकदा या भागातील लोकांना संभ्रमित करण्याचा प्रयत्न जर कोणी करत असेल तर ते निश्चितच हास्यास्पद आहे। कारण श्रीरामजी गणपुले साहेब असेल, जयद भाई असेल, आम्ही वेळोवेळी प्रयत्न केलाय तर तिथं एसटीपी प्लांट कोणाच्या हितासाठी चालला होता, ठेकेदार कोण एसटीपी प्लांटचा याचा शोध घेतला पाहिजे आणि हा तिथं करण्याबाबतच यांचा आग्रह जास्त होता। परंतु ज्यावेळेस मोठ्या संख्येने विरोध झाला त्यावेळेस त्यांनी तो तात्पुरत्या स्वरूपात थांबवला होता। परंतु आठवत असेल आपल्याला तर मधल्या कालावधीमध्ये पदवीधरच्या आमदारांनी सुद्धा एसटीपी प्लांट तर तिथंच होणार असं सुद्धा इन कॅमेरा स्टेटमेंट दिल्याचं मला काही माझ्या सहकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे आमची भूमिका कोण काय म्हणतं म्हणून नाही, आम्ही जनतेप्रती बांधील आहोत। जनतेने आमच्यावरती जो विश्वास टाकलाय त्यानुसार आम्हाला काम करायचंय। त्यामुळे एसटीपी प्लांटची जी जागा आहे ती आम्ही ठरवणार आहे। भविष्यामध्ये एसटीपी प्लांटला जी नगरपालिकेला शिवसाहेबांना सुद्धा सूचना दिल्यात का ती जागा आम्ही ठरवणार। उद्या यांच्या बगल बच्च्याच्या फायद्यासाठी एसटीपी प्लांटची जागा खरेदी विक्री होणार नाही।